स्वराज्यभूमीला लागून असलेल्या समुद्री भागातून पोर्तुगीज, डच, इंग्रज व सिद्धी अशा अनेक शत्रूंपासून संरक्षण व्हावे, तसेच समुद्र व्यापारावर नियंत्रण असावे म्हणून युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समुद्रात व समुद्र किनाऱ्यालगत अनेक लहान मोठे किल्ले बांधले। त्यातीलच मानाचा जलदुर्ग सिंधुदुर्ग 1664 साली कुर्टे नावाच्या बेटावर स्वतः शिवरायांनी बांधून घेतलेला हा सुंदर जलदुर्ग, या किल्ल्याचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये होणार आहे। नमस्कार, मी आनंद आणि तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। मालवण शहराजवळचा हा सुंदर जलदुर्ग सिंधुदुर्ग संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। तसेच छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात पहिले ऐतिहासिक मंदिर व शिवरायांची एक जुनी तलवार तसेच अनेक दुर्मिळ गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल। तर चला या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। नमस्कार कर।
जरीमध्ये पाहता एवढ्या डोंगरात सुद्धा एवढ्या बेटावरती पिण्याच्या पाण्याचा तलाव. आता मित्रांनो तुम्ही हे तळ बघा, एवढं समुद्राच्या मध्ये बेट आहे आणि त्या बेटावरती सुद्धा आत गोड्या पाण्याचं तळ आहे. म्हणजे ह्या गोड पाणी म्हणजे पिण्यासाठी वापरलं जाणारं पाणी. आणि इकडं बघा समुद्रात सगळं खारं पाणी बघू शकता तुम्ही. संपूर्ण किल्ला बांधायच्या अगोदर हे आपल्याला महाराजांनी ह्या जेव्हा बेटाची पाहणी केली असेल तेव्हा असं पाण्याचं म्हणजे स्रोत आहे का पहिलं बघितलं जातं. म्हणजे नाहीतर तो किल्ला जास्त काळ शत्रूपासून टिकू शकत नाही, कारण आत पाणी गोडं पाणी लागतंच. त्यामुळं प्रत्येक बेटावरती किल्ला बांधणं शक्य नसतं. अशा विशिष्ट ठिकाणी पाण्याचा शोध घेऊनच मग किल्ला बांधला जातो. किल्ला बांधण्यासाठी पहिलं लागतं किल्ल्यामध्ये असणारं पाणी, गोडं पाणी म्हणजे पिण्याचं पाणी. ते कोणतं मंदिर आहे बघूया. चैतन्य महापुरुष आहे असं मंदिर आहे. शिवशंकरांचं दिसते. चैतन्य महापुरुष आहे. इथून आपण किल्ल्यात प्रवेश केला आणि आपण पुढं चाललोच होतो समोर. तर आपण डाव्या बाजूला वळलो पाण्याच्या टाक्याकडं. हे बघा हे पाण्याचं टाकं. आता परत एकदा आपण खाली उतरून या पायऱ्याने खाली उतरून परत किल्ल्याच्या मध्यभागी सरळ जाऊया. तिथे एक मंदिर दिसतंय ते बघूया. मी आता जॅकेट काढतो. कोकणातलं किल्लं बघायचं म्हटल्यावर आपल्याला मित्रांनो भयान उकाड्याचा सामना करावा लागतो. आमच्या साताऱ्यात एवढं काय उकडत नाही, म्हणजे इकडे जास्तच उकडतंय, गरम होतंय. सकाळचे 9 वाजले तरी बघा घाम कसला आला. संपूर्ण किल्ल्याच्या आतील भागात अशी झाडी वाढलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळं बऱ्याच अशा वास्तू असू शकतात ज्या आपल्याला या झाडीमुळं बघता येणार नाहीत. दुर्दैव आहे. हे बघा सुंदर दृश्य. प्रत्येक किल्ल्याची अशीच वाट लावली जाते पर्यटकांकडून. चला आपण बॉटल आणली पण ते आपण घेऊन जाणार आहे बाहेर. पिशवीत बॉटल नाही का?
शिवराजेश्वर मंदिर आहे महाराजांचं आणि मंदिरात तलवार ठेवली मस्तपैकी हे बघू शकता. त्याला कोण देणार ते तुम्ही बघत आहे. पूर्वीच्या काळचं दुर्बीण लॉक कुराड खंजीर क्रेन ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेल्या तलवारीपैकी एक असून तलवार शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना भेट दिलेली होती. तुळजा शिवकालीन भांडी सरदारांच्या पगड्या भारी तो पाणी कोळी शिवराजेश मित्रांनो हे शंभू महादेवांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये एक विहीर आहे तुम्ही बघितलीत. तुटलं काय साखर बाव साखर विहीर बरीच खोल ओझरवर गेला ओझर मध्ये कुठे आता नाही
इकडे पाणी विहिरीला कठाड्यावर बसायचं. दूधबाव विहीर. दही विहीर ही तिसरी विहीर आहे मित्रांनो. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर. आता इकडे काय हे आहे किल्ल्याच्या आतील भागात असणारं भवानी देवीचं मंदिर. भवानी माता मंदिर. जय भवानी माता. नाव काय मोठी भरणार काय होते? नाव काय मोठी भरणार अर्चना. हा अर्चना. अर्चनाला तो विचार आहे. आमची गाडी युनिकॉर्न आहे, साधे जरा सडक आणि प्रॉब्लेम. तिथनं पाणी येते बाहेर नात ते काय लाट येईल तसं. हे बघ असतील इथनं जात असतील. नाही जाणार की 100%. जायला काय नाही, फक्त एक घसरा घसरी होणार. मी एकटा वर जाऊ द्या तोपर्यंत येऊ नका इथं, नाही तर खाली येऊ शकतं नाही का. हो हो एकच मिनिट तुम्ही. बघू कसं होतंय. हा सेफ आहे या. मित्रांनो आता आपण तटबंदीवरून जाणार आहोत आणि किल्ल्याच्या तटबंदीवरूनच आपण किल्ल्याचा वरून नजारा बघूयात. सांगलीचे 2 दोस्त आहेत सोबत आपल्या. हे बघा अथांग असा समुद्र. मित्रांनो विचार करा, आपल्या पूर्वजांनी शिवछत्रपतींनी पूर्वीच्या काळी एवढी संसाधनं नसताना हा किल्ला कसा बनवला असेल. आणि इतके वर्षसुद्धा होऊन आज हा किल्ला कसा मजबूत अजूनसुद्धा दिसतोय बघा. सुंदर असा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हे नाव शिवछत्रपतींनीच ठेवलेलं असणार आहे किल्ल्यांचं, सिंधू नदीच्या नावावरून. हे जे खडक बघताय तुम्ही हे असे तिरके तिरके तासल्याप्रमाणे दिसत आहेत, कारण ह्यातीलच दगड तटबंदीसाठी वापरला आहे. तुम्ही रंग बघू शकता त्या तटबंदीच्या दगडांचा आणि त्या आतील खडकांचा. मित्रांनो आपण जंजिरा किल्ला बघायला जातो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की शिवाजी महाराज ये किला जीत नाही पाए थे, जीत नाही पाए. त्याचं हिंदीमध्ये आपल्याला वारंवार सांगितलं जातं. तर सांगणाऱ्याच्या बापाला म्हणावं
एक किल्ला जिंकता नाही आला ना दुर्दैवानं, तर आमच्या बापानी, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिद्धींच्या आणि मोगलांच्या छाताडावर असे अनेक समुद्री किल्ले बांधले. तर एक जंजिरा घेऊन काय बसलाय म्हणावं. दुर्दैवानं आपल्या गड किल्ल्यांची अवस्था दिवसेंदिवस निसर्गाच्या म्हणा बघा कशी झाली एकदम. या ठिकाणी तोफा लावल्या जायच्या, तोफ भली मोठी अशी समुद्राच्या दिशेनं, आणि इथून संपूर्ण समुद्री मार्गावर होणारा जो व्यापार असायचा, पूर्वी समुद्री मार्गी परदेशातून जहाजं यायची, तर त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी समुद्रात सुद्धा आपली सत्ता असली पाहिजे, यासाठी शिवछत्रपतींनी हे सुंदर किल्ले बनवलेत. आणि त्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता माझ्या हातला सातारकर जागा होतोय, त्यामुळं बघू शकता गेले 350 वर्ष या बुरुजांची तटबंदी या सागराच्या लाटांचा सामना करते मित्रांनो. पण तुम्ही अजून पण बघा त्याचा दगड हल्लाय का, एक तरी हल्लाय का दगड बघा. आणि आजकाल महाराजांचे पुतळे बनवले जातात आणि बांधले जातात पूल, ते काही वर्षातच ढासळतात. पण आपल्या शिवछत्रपतींच्या काळातल्या लोकांची इमानदारी आणि स्वामीनिष्ठता बघा की अजूनसुद्धा आपल्याला गडाचा प्रत्येक दगड ना दगड, भले तो निसर्गाच्या कोपामुळे, निसर्गाच्या सानिध्यात जास्त काळ असल्यामुळे झिजला आहे, पण तो अजूनसुद्धा त्याच्या जागी ठाम आहे. त्यामुळं आपल्याला शिवछत्रपती हेच शिकवतात, तुम्ही लढत राहा, तुम्ही परिस्थितीची झुंज देत राहा, ठाम राहा. हा सिंधुदुर्गाचा दगड देखील आपल्याला ह्याच गोष्टी सांगतोय मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, मी बरेच गड किल्ले फिरतो, पण मला सिंधुदुर्ग खूप जास्त आवडलेला आहे, म्हणजे मनापासून आवडलेला आहे. तुम्हाला सांगतो, आता मी तटबंदीवरून फिरतोय, बरीच लोक इकडे येत पण नाहीत, त्यांच्या सेल्फी काढून झाल्या. बघा तुम्हाला 1.5 ते 2 तास लागू शकतात फिरायला, आणि बोटवर जे मासे आहेत ते आपल्याला सांगतात की 1 तासात माघारी या. शक्य आहे का मित्रांनो सांगा? एवढी सुंदर वास्तू बघून 1 तासात बघणं शक्य आहे का सांगा? आपल्या पूर्वजांनी बांधलेला एवढा सुंदर किल्ला बघा, खाली बघा. सुंदर. मित्रांनो, या बुरुजाच्या खाली इथं पायऱ्यात बघा, इथं किल्ल्यातनं बाहेर जायला रस्ता आहे, 100% पायऱ्या आहेत तिथं, इथं या दरवाजाच्या ठिकाणी, आणि तिथं आपण जाऊ शकतो. पण मित्रांनो बघा, ह्याच्यात बरेच असं साप वगैरे असू शकतं, त्यामुळे आपण वरून बघूया जितका शक्य तितका. चला, तटबंदी बघा कशी खतरनाक. ठिकठिकाणी असे बुरुज आहेत बघा. ह्या किल्ल्यावर एकूण 52 बुरुज आहेत असं आपण पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. आणि हे बघा, बुरुजावर चढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशा पायऱ्यांचा मार्ग आहेत ठिकठिकाणी. आणि मधल्या भागात इथं बघा आपल्याला जुन्या वाड्याचे अवशेष दिसत आहेत. मधला बाले किल्ल्याचा भाग. किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण बाले किल्ल्याचा हा मध्यभागी असणारा बुरुज. टाकायला लागलं तर ते खाऊन काय होत नाही.
खोले जास्त खोले जास्त बंद आहे का? बंद केला असत हा पूर्वी असेल रस्ता. काय उपयोग नाही त्या पाण्याचा. तिथे एक आपल्याला दरवाजा दिसतोय बघा, आपण तिथं जाऊया. चोर दरवाजा. आणि किल्ल्याला ठिकठिकाणी आपण नेहमी सांगतो हे बघा, याला जंगा म्हणलं जातं. ह्या गोष्टी हे जर खॉबणे आहेत, होल्स आहेत, त्याला जंगा म्हणलं जातं. आता आपण उतरून त्या चोर दरवाजाकडे जाऊया. बघा किती बारीक वाट, सांभाळून जावं लागणार आहे इथून. आवाज सरळ चला तुम्ही. बघा बघा आतमध्ये असं काहीतरी दिसतंय, त्याचा अंदाज लागा ना काय असू शकतं. खडक पायरी मार्ग खाली इकडं उघडतो आवाजून. बघा इथं तळघर सारखं आहे. पूर्वी या ठिकाणी 100% दरवाजा असणार, मजवला आता 100%. एकदम भारी किल्ला करायला. पण आता आपल्याला हे बघा इथं दिसतंय, हे बघा याला हे जंगीसारखं दिसतं, पण हे बघा दोन्ही साईडला पायटून हे शौचाची जागा आहे. शौच कूप म्हणू शकतो आपण. ओपनमधले कदाचित रात्रीच्या वेळी वापरलं जात असावं. शौच कूपाची जागा आहे. हे बघा इथं पण एक दिसते, हे शौच कूप आहेत तटबंदीमधले. बरीच आहे तिथं एक या बाजूला.
सलग, म्हणजे एक किल्ल्याचा एक भाग असेल. आणि वा वा वा, हे बघा गोल चुन्याचा घाणा. किल्ला बांधण्यासाठी जो माल लागतो तो एकत्र केला जायचा. आता हे बघा, आता मला काय दिसतंय बघा, हे एखाद्या बैठक व्यवस्थेसारखं दिसते आणि पूर्णपणे दगडात बनवलेलं आहे. महत्त्वाच्या व्यक्तीसाठी बसण्यासाठी जी जागा असावी, नाहीतर समुद्रातून आलेला काहीतरी महत्त्वाचा माल वगैरे इथं वर घेतला जात असावा, असं काहीतरी असं. सुंदर, फक्त सुंदर तो शब्द आहे किल्ल्यासाठी. आता उद्या आम्हाला 11. हे बघा आसनासारखी तिसरी जागा. आता आपण आलो सुरुवातीला आपण बघितलेल्या पुरुषोत्तम मंदिराजवळ आणि त्याच्या जवळच्या पाण्याच्या टाक्याजवळ हे बघा गोड्या पाण्याचं काहीतरी वर घ्यायचं असेल. बघा कसा आहे टाका पाण्याचा, गोड्या पाण्याचा. मित्रांनो किल्ला प्रचंड मोठा आहे. शिवछत्रपतींनी जंजिरेच्या 1.5 पट म्हणलं ना मोठा, तरी हा किल्ला बांधला म्हणायला काय हरकत नाही. हे बघा झेंडा काठीची जागा. या ठिकाणी झेंड्याची अशी काठी लावली जायची, असा उंच असा झेंडा लावला जायचा. त्यासाठी गोल दगड तटबंदीमध्ये बसवले जातात. झेंडा काठीची जागा. बरोबर आहे ना. हे बघा आता बोटी चालल्यात. आपण या ठिकाणी असणाऱ्या सिंधुदुर्ग मालवण शहर काहीतरी मट्टी का काहीतरी असं म्हणतात ते, तर त्या मट्टी म्हणजे जिथून आपण बोटमध्ये बसतो ते ठिकाण, आणि इथून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणलं जातं. आता आपण तिथंच महाराजांच्या पायाचे ठसे बघू, हाताचे आणि पायाचे. आता आपण परत एकदा महादरवाजाजवळ आलोय. बघा आता आपल्याला शेवट शिवछत्रपतींच्या हाताचा आणि पायाचा ठसा बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा, दाखवतो. हाच काय मेन हाताचा. हां असं अंगठा 4 बोट दिसतंय का हाताचा उजव्या.
वा हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा आहे असं सांगितलं जातं. हा पवित्र असा छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो आता शेवटचा पॉइंट राहिला आपला नगरखाना. नगरखाना बघूया. कोणताही या किल्ल्यावर असणारा मुख्य शासक आला की म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतरांच्या ताब्यात असताना या ठिकाणी वाजवले जायचे भव्य नगार आहे. मुख्य दरवाजा. आणि आता आपण नगरखान्यात शिरूया. बघू शकता नगरखाना. दरवाजावरची नगारे वाजवण्याची जागा. हे बघा गोमुखी आकाराचा दरवाजा. चला वरती जाण्यासाठी पायऱ्या मार्ग आणि अजून पण भक्कम आहेत लाकड. इकडे गेला होता मंदिर काय मिळते माहिती. मुख्य बुरुज आणि त्याच्या खालच्या बाजूला अशी संरक्षक चिलखती तटबंदी जेणेकरून शत्रूला पहिलं ही इथं लढावं लागेल आणि मग मुख्य बुरुजावर हल्ला करता येईल. इथून ते या बुरुजापर्यंत आपल्याला वेळेअभावी जाता आलेलं नाही. चला आता बोटिंगचा टाईम झालेला आहे. हे बघा 11:15. आपल्याला त्यांनी 9:30 टाईम दिला होता पण आपण जास्त घेतला आहे. चला तर वरती गडावरचा सर्वात मोठा बुरुज गडावरचा. आणि तटबंदी बघा 13 ते 14 फुटाची तटबंदी. आणि आता आपण आपला व्हिडिओ इथंच शेवट करूया. चला इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बघा तटबंदीवरती जाण्यासाठी रस्ता आहे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला. चला